15 ऑगस्टचा दिवस म्हणजे घरात काहीतरी खास, गोड आणि आपल्या सगळ्यांना आवडणारं बनवायचं. आणि जर त्या खास दिवशी समोर आली गरमागरम कुरकुरीत पाकाने ओथंबलेली जिलेबी, तर मग आनंदाला 4 चांदच लागतील. बाहेरून एकदम क्रिस्पी, आतून रसाने भरलेली आणि गरम जिलेबीचा एक तुकडा तोंडात टाकला की जो स्वाद येतो, त्यासाठी मोठ्या हॉटेलमध्ये जाण्याची अजिबात गरज नाही. आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट घरच्या घरी हलवाईसारखी जिलेबी बनवण्याची अगदी सोपी पद्धत. आणि या रेसिपीमध्ये काही छोटे छोटे टिप्स सांगितले आहेत, ज्या जिलेबी परफेक्ट होण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे जिलेबी कुरकुरीत आणि रसाळ ठेवण्यासाठी नेमकं काय करायचं. पहिल्यांदा आपण जिलेबीसाठी पाक बनवून घेऊया. पाकासाठी मी इथे घेतलं आहे 1.5 वाटी साखर. आता इथे एक छोटी पण खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. 1.5 वाटी साखरेमध्ये आपण साधारण 1 वाटी पाणी घालणार आहोत. तर तुम्ही इथे पाहिलं 1.5 वाटी मी साखर घेतली होती, त्यामध्ये मी 1 वाटी पाणी घातले आहे. यामध्ये चवीसाठी आपण सुगंधासाठी 2 वेलची घालतो. आणि रंगासाठी तुम्हाला आवडत असेल तर अगदी थोडासा फूड कलर वापरू शकता. तर इथे मी फूड कलर वापरला आहे, किंवा नैसर्गिक पिवळसर रंगासाठी अगदी चिमूटभर हळद वापरू शकता. आता यामध्ये मी 2-3 थेंब लिंबाचा रस घालते आणि हा थोडासा लिंबू पण घालते. लिंबाचा रस का बरं? तर पाकाला साखरेचे क्रिस्टल्स तयार होऊ नयेत आणि जिलेबीचा चांगला पाक लागावा यासाठी ही छोटीशी टिप उपयोगी पडते. तुम्हाला लिंबाचा सुगंध आवडत असेल तर अगदी थोडासा लिंबाचा सालसुद्धा घालू शकता. आता साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत हे आपण मिश्रण गरम करून घ्यायचं. पण लक्षात ठेवा, आपल्याला पाक खूप घट्ट करायचा नाही. तर इथे मी चमच्याने व्यवस्थित असं हलवून घेते, म्हणजे ही साखर खालची आहे ना ती विरघळेल. साखर विरघळली की 1-2 उकळ्या आल्या की पुरे. जास्त वेळ पाक उकळत ठेवला तर घट्ट होईल आणि जिलेबीमध्ये पाक व्यवस्थित राहणार नाही. तुम्ही पण 15 ऑगस्टला जिलेबी बनवता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुमच्या मुलांना जिलेबी आवडते का? हेही सांगा. तर यातली साखर अशी विरघळली आहे. आता याला उकळी आलेली आहे, पाहू शकता तुम्ही इथे. आपण काय करायचं, हिला उकळी जास्त येऊन द्यायची नाही, नाहीतर हा पाक आहे ना घट्ट होईल. म्हणून आता आपण गॅस बंद करूया आणि हा पाक बाजूला ठेवूया. साखर विरघळली की आणि 1-2 मिनटे उकळी आली की पुरे. जास्त वेळ उकळला की तो पाक घट्ट होईल. तर आपल्याला जसा पाक पाहिजे होता ना, तसा आपला हा पाक तयार झाला आहे. हा पाक आपण साईडला ठेवूया. जिलेबीचं बॅटर तयार करून घेऊया. आता येतो आपल्या जिलेबीचा मुख्य भाग, बॅटर. त्यासाठी इथे एक मी मोठं बाऊल घेतला आहे. यामध्ये घेऊया 1 वाटी मैदा. यामध्ये घालूया 2 चमचे साजूक तूप. तर ते 1 चमचा घातला आहे, हा दुसरा चमचा. तर आपले हे 2 चमचे झाले आहे. तुपामुळे जिलेबीला छान स्वाद येतो आणि टेक्स्चरही छान मिळतं. आता थोडंसं मीठ आणि इथे मी घालते अर्धा लिंबाचा रस. तुमच्याकडे लिंबू नसेल तर थोडं दही वापरू शकता. आता अर्धा चमचा बेकिंग सोडा घालते. लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा यामुळे बॅटरला छान हलकेपणा मिळतो. आता यामध्ये मी पाणी घालते. आता पाणी घालताना एकदम सगळं पाणी घालायचं नाही. तर तुम्ही पाहिलं मी थोडं थोडं पाणी घातलं आहे. पहिल्यांदा थोडंच घातलं आहे. थोडं पाणी घालायचं, व्यवस्थित मिसळायचं आणि पुन्हा गरजेनुसार पाणी घालायचं. कारण बॅटरमध्ये गुठळ्या राहिल्या तर जिलेबीची शेप व्यवस्थित येत नाही. म्हणून बॅटर अगदी गुळगुळीत आणि लंप फ्री करून घ्या. आता हे बॅटर आपण साधारण 7-8 मिनटे चांगलं फेटायचं आहे. ही सुद्धा एक महत्त्वाची टिप आहे. बॅटर जितकं चांगलं फेटाल तितकी जिलेबीची पोत आणि शेप चांगली येण्यास मदत होईल. बॅटर खूप पातळही नको आणि खूप घट्टही नको. आपल्याला असं बॅटर हवं आहे ना, ते पिशवीतून सहज बाहेर येईल आणि तेलात सोडल्यावर आपली गोल गोल जिलेबीची शेप टिकून राहील. हे व्यवस्थित असं फेटून झालं आहे. आता बॅटर तयार झालं आहे. याला आपण साधारण 10 मिनिटे झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण जिलेबी तळण्यासाठी तेल किंवा तूप गरम करून घेऊया. तर इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तुम्ही तर इथं पाहिलं मी हा तवा कुठला घेतला आहे. हा भिडाचा तवा म्हणतात याला. तुमच्या घरी तुम्ही कोणता तवा म्हणता याला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण याच्यावरचं झाकण काढून पाहू शकतोय कसं झालं आहे आपलं हे बॅटर. आता काय करायचं, हे बॅटर आपण एका पिशवीमध्ये भरून घेऊया. पिशवी म्हणजे मी इथे घेतली आहे तेलाची, तुम्ही कोणतीही वापरू शकता. तर आता बाजारात भरपूर अवेलेबल असतात. तर ते ग्लास घेतला आहे. यामध्ये आपण काय करायचं, जी घरात आपल्याकडे पिशवी आहे ना त्याचाच मी वापर केला आहे. आता ही पिशवी आपण यात ठेवूया आणि हे बॅटर यामध्ये घालूया. तर काय झालं, मी यामध्ये बॅटर एकदमच घालून तुम्हाला दाखवते, का तर हे घालताना आहे का नाही एक जणांना धरायला लागते. तर इथे मी घातलेलं तुम्हाला दाखवलं आहे डायरेक्ट. तर आता हे आपण काय करायचं, वरून असं गोल फिरवायचं, म्हणजे जो खालचा शेप आहे ना तो व्यवस्थित येईल. तर पहा, एकदम जिलेबी आपली गोल अशी छान येणार आहे याने.
हे असं आपण गोल गोल फिरवायचं आणि जो हा कोपरा आहे ना कोना, तो आपण कट करायचा कात्रीने, म्हणजे हे व्यवस्थित आपल्याला गोल पाडता येईल. तर अगदी थोडासा करायचा आहे. तर इथे मी कट असा मारला आहे. आता आपण जिलेबी बनवायला घेऊया. आता तेल मध्यम गरम झालं आहे. पायपिंग बॅग हलक्या हाताने दाबून गोल गोल फिरवत जिलेबीचा शेप बनवायचा आहे. पहिल्यांदा जिलेबी परफेक्ट झाली नाही तर अजिबात काळजी करू नका. पहिली जिलेबी थोडी वेगळी झाली तरी दुसरी तिसरी बनवताना हात अगदी सहज सेट होतो. आणि घरच्या जिलेबीची खरी मजा हीच आहे ना. तुमच्या घरी जिलेबी बनवताना पहिली जिलेबी कशी बनते हे मला कमेंट करून नक्की सांगा. जिलेबी बनवत असताना तेल खूप गरम झालं असेल तर जिलेबीची शेप नीट बनत नाही आणि ती लगेचच रंग घेते. आणि तेल खूप थंड असेल तर जिलेबी तेलात पसरू शकते आणि कुरकुरीतपणा कमी होतो. म्हणून आपल्याला तेल मध्यम ठेवायचं आहे. ही छोटीशी गोष्ट लक्षात ठेवली तर जिलेबी बनवणं खूप सोपं होतं. आपल्याला जिलेबी छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळायची आहे, पण खूप गडद होईपर्यंत तळायची नाही. ही बघा किती सुंदर गोल गोल जिलेबी तयार झाली आहे. तुमची पण जिलेबी अशीच बनते का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता याचा वास तर पूर्ण स्वयंपाकघरभर दळवळतोय. 15 ऑगस्टला अशी घरात गरमागरम जिलेबी तयार झाली तर घरातील मुलं असोत किंवा मोठी माणसं सगळे स्वयंपाकघरात डोकावून पाहणार. तर ही आपण साईडला ठेवूया. आता यामध्ये मी दुसरा बॅच काढून घेते. म्हणजेच आता यात 2च मी सोडून दाखवते तुम्हाला. तर याप्रमाणे आपण गोल गोल अशी फिरवून घेऊया. आता इथे दुसरी सोडते. तर मी या तव्याचा वापर केला आहे. तुम्हाला माझी ही आयडिया कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जिलेबी बनवताना कोणता तवा वापरता का तुम्ही कढईमध्ये बनवता हेही सांगा. मला तर वाटते कढईमध्ये शक्यतो जमणार नाहीच आपल्याला. जमेल पण माझी ही आयडिया कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तर आपण हे तळून घेऊया व्यवस्थित. तुम्ही तुपामध्ये तळता का तेलामध्ये तळता हेही सांगा मला. ही घरच्या घरी अगदी पौष्टिक मुलांसाठी खूप छान आहे. तर ही आपण जास्त कडक नाही काढायची. मी पहिली जी काढली आहे ना ती कडक काढली आहे, का तर माझ्या घरात कडक आवडते म्हणून. आता आपण ही थोडीशी मऊ तळून काढूया, म्हणजे दोन्ही पण पद्धत तुम्हाला दाखवते. तर पहा ही पलटून घेऊया. अगदी सोपी पद्धत आहे ही घरच्या घरी बनवण्याची. जिलेबी आता छान सोनेरी झाली आहे. ती तेलातून काढून थेट आपण गरम पाकामध्ये टाकायची आहे. इथेही एक महत्त्वाची गोष्ट आहे, पाक पूर्णपणे थंड नसावा आणि खूप गरमही नसावा. हलका गरम पाक असेल तर जिलेबी पाक व्यवस्थित लागतो. आता या जिलेबीला साधारण 5 ते 7 मिनिटे पाकामध्ये राहून देऊया. यामुळे जिलेबीच्या प्रत्येक लेअरमध्ये छान पाक जाईल आणि मग बाहेर काढल्यावर बघा किती सुंदर चमचमीत आणि रसाळ जिलेबी तयार झाली आहे. आता आपल्या सगळ्या जिलेबी तयार झाल्या आहेत. वरून तुम्ही थोडे पिस्ते पण घालू शकता. तुम्हाला जर आवडत असेल तर बदामचे कापसुद्धा तुम्ही घालू शकता. आणि आता हे जिलेबी बघून कळते किती सुंदर झाली आहे. बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून पाकाने भरलेली. हीच तर हवी असते ना आपल्याला जिलेबी. तुम्ही ही जिलेबी दही, मलाई किंवा रबडीसोबत खाऊ शकता. आणि मैत्रिणींनो, आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने आपल्या घरी बनवलेली ही गरमागरम जिलेबी आपल्या कुटुंबासोबत नक्की एन्जॉय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा सोप्या घरगुती चविष्ट रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.